फक्त 5 मिनिटात तयार होणारा फक्त एका रेक्टँग्युलर पीसपासून आपण हे तयार करणारा कपडा मी क्विल्ट करून घेतलेला आहे. शॉपिंग बॅग लावून घेतलेली आहे. कपड्याला सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे. अस्तरसुद्धा आपल्याला याच मापाचं लागणार आहे. त्यानंतर याचं मेजरमेंट जे आहे ते 8.5 बाय 19.5 इंच याचं मेजरमेंट आहे. तर आपल्याला झिप लागणार आहे 19.5 इंचाची. झिपचा आपल्याला एकच भाग लागणार आहे. झिपची सरळ बाजू कपड्यावरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायची आहे. तर मी ते झिप जी आहे ती शिवून घेतलेली आहे. त्यानंतर अस्तर जे आहे ते झिपवरती ठेवायचं आहे. याचंसुद्धा मेजरमेंट 8.5 बाय 19.5 इंच आहे. तर अशा पद्धतीने ठेवून मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे, म्हणजे कपड्यावरती फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. तर मशीनवरती कसं शिवायचं तेही आपण इथे बघूयात. तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला कपड्यावरती असा फोल्ड करायचा आहे आणि मग आपल्याला झिपच्या बाजूला शिवून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आपण टॉप स्टिच करत आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं. तर झिप जी आहे ती आतमध्ये आली नाही पाहिजे. अस्तरकडे झिप जी आहे ती असली पाहिजे. अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर मी इथे टीप मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे. झिप अस्तरवरती आलेली आहे आणि आपल्या कपड्यावरती टॉप स्टिच केलेलं आहे. जी टीप आहे ती कपड्यावरती येते. अशा पद्धतीने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे झिपवरती आपल्याला इथे रनर टाकायचा आहे. तर रनर टाकण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करायचं, असं फोल्ड करायचं आणि मग आपल्याला इथे रनर टाकून घ्यायचं आहे. तर फक्त आपण एका आयताकृती कपड्याने हे बनवणार आहोत. खूप सुंदर असं आहे आणि आपल्याला झिपचा एकच भाग इथे लागणार आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये रनर टाकायचं. रनरमध्ये आधी एक जो मोठा भाग असेल तो रनरमध्ये टाकायचा झिपचा आणि त्यानंतर एक छोटा भाग असेल तो टाकायचा आणि अशा पद्धतीने रनर जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे. तर याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर अशा पद्धतीचा आकार आपला तयार होतो. त्यानंतर झिप थोडी ओपन करायची आणि अशा पद्धतीने आतून कपडा जो आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अस्तर जे आहे ते असं वेगळं करायचं आहे अशा पद्धतीने. आणि झिपचा खालचा जो भाग आहे तो कपड्याचा तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचं आणि ते पिनअप करून घ्यायचं, म्हणजे झिप जे आहे ते कुठेही खालीवरती होणार नाही. अशा पद्धतीने जरा फोल्ड केलं तर अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे. जिथे ओपन भाग आहे तिथे व्यवस्थित असं पिनअप करायचं आहे. तर मी तिन्ही बाजूंनी पिनअप करून घेतलेला आहे व्यवस्थित असं. आणि मग आपल्याला इथे एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे आणि एवढा भाग आपल्याला सगळा शिवून घ्यायचा आहे. जेवढा मी मार्क केलेला आहे तेवढा भाग शिवायचा नाही आहे. तर सगळा भाग इथून मी असा शिवून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला 1 बाय 1 इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे. तर माप घेताना जिथे आपण शिलाई मारलेली आहे तिथून आपल्याला मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. 1 बाय 1 इंचाचा मी इथे बॉक्स तयार करणार आहे चारही बाजूंनी. एक लक्षात ठेवायचं आहे, जिथून आपण शिलाई दिलेली आहे तिथून आपल्याला माप घ्यायचं आहे 1 बाय 1 इंचाचं. तर चौघं जे बॉक्स आहेत ते सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचे आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीने माप घेतलं नाही तर दोन्ही जे बाजू आहेत ते एक जास्त होऊ शकते, म्हणजे एक जास्त येतो भाग आणि एक कमी येतो. तर बऱ्याच ताईंची कमेंट होती की आमचं कमी जास्त होतं, मागे पुढे होतं असं. तर अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट्स घेतले तर मागे पुढे होणार नाही. तर मी चारही कॉर्नर जे आहेत ते कट केले आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे. बघू शकता कुठेही कपडा जो आहे तो कमी जास्त झालेला नाही आहे. व्यवस्थित असं दोन्ही भाग असे सेम आलेले आहे. फोल्ड करताना दोन्ही भाग जे आहेत ते सेम येतात जर दोन्ही बाजूंनी आपण व्यवस्थित कटिंग केलं तर. बघू शकता इथे सुद्धा कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे चारही बॉक्स जे आहेत ते. तर व्यवस्थित असे फोल्ड करून आपल्याला इथे शिवायचं आहे. इथे सुद्धा कमी जास्त झालेलं नाही आहे. बघू शकता सगळ्या बाजू ज्या आहेत ते व्यवस्थित अशा आलेल्या आहेत आणि इथे मी शिवून घेतलेले आहे. चारही बॉक्स जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राची झिप आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आणि जिथून ओपन भाग आपण ठेवलेला होता तिथून आपल्याला झिप ओपन करायची आतमधली आणि मग आपल्याला कपडा जो आहे तो असा व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे. फक्त आणि फक्त 5 मिनिटात तयार होणारा हे ऑर्गनायझर तुम्ही बाजारात सेलसुद्धा करू शकतात आणि असं बनवून तुम्ही विकूसुद्धा शकतात. तर अशा पद्धतीने आतून कपडा व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही मी शॉपिंग बॅग कापडी शॉपिंग बॅग वापरलेली आहे. तुम्ही इथे जी गोणी असते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात किंवा आटा बॅगसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. त्यानंतर अस्तर जे आहे ते असं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं, कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे ओपन भाग आणि मग आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे. तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे आणि जे अस्तर आहे
ते आतमध्ये आपल्याला असं टाकायचं आहे, व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे. फक्त आपण एका रेक्टँग्युलर पीसपासून हे तयार केलेलं आहे. खूप वाईड ओपनिंग आहे याची. यामध्ये तुम्ही तुमच्या मेकअपच्या वस्तू ठेवू शकतात, कॉस्मेटिक ठेवू शकतात, बऱ्याचशा वस्तूंसाठी तुम्ही याचा वापर करू शकतात. आकार खूप सुंदर असा तयार होतो. तर बघू शकता, तुम्हाला झूम पण करून दाखवते. बेससुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे. तर याची जी लांबी आणि रुंदी आहे रेडी, तीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे. सुंदर असं पाऊच आपलं तयार झालेलं आहे. तर याची जी लांबी आहे, उंची जी आहे ती 7 इंच तयार झालेली आहे. त्याची जी रुंदी आहे ती 9 इंच तयार झालेली आहे. याचा बेस जो आहे तो 2.5 इंचाचा तयार झालेला आहे. तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.